ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। शाश्वत आणि सनातन गुरुपीठ भगवान दत्तात्रेयांचे सर्व पूर्णावतार माझे सद्गुरू डॉक्टर गुरुनाथ विश्वनाथ मुंगळे आणि आपण सर्वजण भक्तगण यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक। सद्गुरूंकडे जायचं म्हणजे एखाद्या विशेष अशा आनंदोत्सवाला किंवा एखाद्या खूप छान आपल्या आवडत्या ठिकाणी जाण्याचा आनंद हा प्रत्येकाच्या आत असायचा आणि इतकी ओढ असायची की कधी एकदा मी त्यांना पाहतो। तिथं काही लोक होतो आम्ही ते रोज जाणारे, सकाळी उठलं की तेच सद्गुरूंकडे जायचंय, आज काय आहे, आणि रात्री झोपताना आजच्या सगळ्या दिवसाचं सगळं मनात चिंतन करत मनात मुरवून झोपायचं, ते फक्त उद्या सकाळी लवकर उठून धावत त्यांच्याकडे जाण्यासाठी। काही जण आठवड्यातून एकदा यायचे, काहींना महिन्यातून एकदा यायला परवानगी होती, काही परदेशातून येणारे वर्षातून एकदा भेटायचे। पण कधीही आणि कुठेही सद्गुरूंकडे यायचं म्हटलं की अंगात भरणारा उत्साह आनंद हा वेगळाच होता। सद्गुरू प्रत्येकाला सांगायचे, अरे मी तुझ्या जवळच आहे, कशाला पैसे खर्च करून येतोस। आणि प्रत्येक वेळी असं जेव्हा सर सांगायचे तेव्हा त्या पैशाच्या मोलापेक्षा, वेळ खर्च होण्यापेक्षा, त्रास होण्यापेक्षा त्यांना भेटल्यावर मिळणारी जी ऊर्जा, जो आनंद, जे चैतन्य होतं त्याचं मोल कधीच कशातच होत नव्हतं। लोक ओढीने धावत यायचे। जसं एखाद्या आईकडं ते बाळ खूप वेळाने आईला बघितल्यावर धावत जातं, तशी ती ओढ, तसं प्रत्येकाला ते होतं की कधी एकदा येतो आणि सद्गुरूंना पाहतो, तिथले त्यांचं ते चैतन्यात न्हातो, त्यांच्या कृपा वर्षावात चिंब भिजतो आणि त्यांच्याकडं माझ्या मनातली खळबळ कधी सांगतो आणि त्यांच्याकडनं मला आश्वासन कधी घेतो, या सगळ्यासाठी प्रत्येकाचा जीव असा धडपडत असायचा की कधी हे मला मिळेल, कधी मिळेल। आणि रोज रोज भेटूनही बघूनही कधीही ती ओढ कमी झाली नाही आणि कधीही त्यातलं नाविन्यही ओसरलं नाही। नित्य नवा आविष्कार होता तिथं, नित्य नवं महाराजांचं चैतन्य फुललेलं असायचं, नित्य नव्या ज्ञानाचा सागर बहरत असायचा आणि लाटावर लाटा येत प्रत्येक जण त्यात चिंब भिजून जात असायचा। प्रत्येकाचा अनुभव वेगळा, प्रत्येकाच्या घेण्याच्या क्षमतेनुसार त्यांनी जे दिलं ते प्रत्येकाने आपापल्याच गाठी साठवून ठेवले, कारण आयुष्यातला सगळ्यात मोठा ठेवा तोच होता आणि तिथं कुणालाही असं बंधन नव्हतं। सद्गुरू हे नीटनेटकेपणा आणि स्वच्छता या बाबतीत अतिशय दक्ष असायचे। अगदी पाकिटात नोटा जरी घालून द्यायच्या असल्या पुढे कुणाला, तरी सुद्धा त्या नोटा एकसारख्या ठेवल्या पाहिजेत। गांधीजींचं डोकं वर असलं पाहिजे, नीट नीट नोटा लाव, आणि नोटा ह्या नव्या कोऱ्याच असल्या पाहिजेत। त्याच्यावर छान अक्षरात श्री लिहून एखादी सुंदर ओवी त्या प्रसंगाला साजेसी, म्हणजे ज्याला ते मिळायचा प्रसाद आणि आशीर्वाद त्यांनी तो आयुष्यभर जपूनच ठेवलेला आहे। आणि असे खूप जण आहेत। सद्गुरूंकडे येणाऱ्या प्रत्येकाला त्यांची इच्छा असायची की काही ना काहीतरी मिळावं, कारण महाराजांचं द्वार आहे। लोक माझ्याकडे येत नाही, लोक महाराजांकडे येतात, या धारणेनीच ते घर होतं। त्यामुळं तिथं आणला गेलेला प्रसादही कधी त्या घरापुरता नव्हता। प्रत्येकाला भरभरून, कोणी कधी खाल्ले नाहीत एवढे पेढे, एवढी बर्फी, एवढी मिठाई तिथं येणाऱ्या प्रत्येकाला भरभरून मिळायची, कारण सद्गुरू नेहमी सांगायचे, हे आमच्यासाठी येत नाही, हे महाराजांसाठी येतं आणि महाराजांसाठी असलेली गोष्ट ही सगळ्यांना दिलीच पाहिजे, हा त्यांचा नेमच होता। असंच एक दिवस संध्याकाळी सगळे बसले होते, काहीतरी शांत बोलणं चालू होतं। एक गृहस्थ आत आले। ते गृहस्थ आत आल्याबरोबर आसपास बसलेल्या लोकांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झाली,
कारण असं होतं की येणारे गृहस्थ हे सर्वसामान्य 4 लोकांसारखे नव्हते. काहीतरी कारणाने, काहीतरी यदि कुठला हे माहीत नाही किंवा काय त्यांच्यामध्ये कमतरता होती माहीत नाही, पण शरीर पूर्ण विद्रूप झालं होतं. त्यातल्या त्यात चेहरा हा अतिशय विद्रूप होता. पण कधी न येणारे ते गृहस्थ येऊन बसले. सर नेहमीसारखे शांत, समाधानी, आपल्या आनंदात होते. बाकीच्या आमच्या लोकांमध्ये फक्त थोडी अस्वस्थता निर्माण झालीच होती. प्रत्येक जण स्वतःला थोडंसं कसं आपण बाजूला राहू हे बघत होता. ते गृहस्थ बसले, नमस्कार केला आणि सद्गुरूंना म्हणले, सद्गुरू मी बाहेर पडत नाही आता घरातनं, कारण माझी अवस्था ही अशी झाली आहे आणि मला माहिती आहे की या माझ्या अवस्था ही कुणी सहन नाही करू शकत. पण आपण गुरुमाऊली आहात आणि आपल्याकडे मी का आलो आज, तर मला एक दृष्टांत झालाय आणि त्याच्याबद्दल मला आपल्याशी बोलायचंय आणि आपण जर म्हटलात तरच मला ती गोष्ट खरी वाटेल आणि माझ्या मनाला समाधान होईल. मग सद्गुरू म्हणाले, काय झालं सांगा. मग त्यांनी सांगितलं की सद्गुरू असा दृष्टांत होतो की प्रत्यक्ष महाराज येतात आणि मला म्हणतात की तू गुरुपुत्र आहेस आणि माझ्या अंगावर काटा येतो, डोळ्यातनं घळघळ पाणी वाहतं. मी जागा होतो तेव्हाही कळतं की अश्रूंनी चिंब भिजलेलो आहे मी. मला असं वाटतं की ह्या माझ्या अवस्थेमुळं सगळ्या लोकांनी मला नाकारलंय. मी समाजात वावरू शकत नाही, घरात सुद्धा माझी जागा एका कोपऱ्यात आहे. मी कोणाच्या समोर जाऊ शकत नाही, मला कोणीही जवळ करत नाही. मला कल्पना आहे ह्या सगळ्याची. पण म्हणून मला असं माझ्याच मनाचा हा खेळ आहे का की लोकांनी मला दूर केलंय आणि म्हणून माझं असं मन स्वप्न बघतंय का की महाराजांचा मी गुरुपुत्र आहे. त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. ऐकणारे आम्ही सगळेजण स्तब्ध झालो होतो. कुठेतरी करुणा पाझरत राहिली की काय ही अवस्था माणसाची. सद्गुरूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि सांगितलं की अरे तू खूप भाग्यवान आहेस, ह्या वरच्या रूपाकडे जाऊ नको, कारण आज ना उद्या सगळ्यांचंच रूप हे बेरूपच होणार आहे, कोणी विद्रूपच होणार आहे. त्याच्यामध्ये रूपामध्ये असा अर्थ राहणार नाही, हे टिकणारं नसतंच कुणाचं. पण ठीक आहे, तुला जे मिळालं त्याच्यावर जाऊ नको. तुला जे महाराज सांगतात तीच गोष्ट खरी आहे, तू खरंच गुरुपुत्र आहेस. अत्यंत समाधानाने ते गृहस्थ निघून गेले आणि ते गेल्यावर प्रत्येकाच्या मनात असलेलं प्रश्नांचं मोहोळ आणि शंका या मात्र वर आल्या आणि मनात दडलेली गोष्ट, मनात आलेला विचार की ह्यांचं समाधान करायसाठी सर असं बोलले. सगळ्यांनाच हे मनात होतं, पण एकाने धीर करून विचारलं की सर त्यांचं समाधान व्हावं म्हणून तुम्ही असं बोललात ना. सर त्याच्याकडे रोखून बघत म्हणले, अध्यात्मात मी कधीही खोटं बोलत नाही आणि तसं बोलायचा अधिकार नाहीये, कारण मी त्यांना जे सांगितलं ते खरं आहे. लक्षात ठेवा, बाहेरच्या सगळ्या वाटा जेव्हा बंद होतात, सगळी दारं आपल्यासाठी जेव्हा बंद होतात, तेव्हाच मनाचं दार उघडतं आणि त्याच्या आत बाकी कुणीच नसतं. कारण तोपर्यंत माया, मोह, लोभ, प्रेम सगळं गेलेलं असतं. कारण आपल्या शारीरिक अवस्थेमुळं आपल्याला नेमकं कळलेलं असतं की ह्या जगामध्ये आपलं कुणीही नाही. अगदी मग आपली ती पत्नी असो, पती असो, मुलं असोत, शेजारी असोत, नातेवाईक असोत, जे सगळे आत्तापर्यंत आपले अत्यंत जवळचे होते, ज्यांच्यासाठी आपण आयुष्यातला बराचसा वेळ खर्च केला, ते सगळे आपले नाहीयेत. हे जेव्हा कळतं तेव्हाच माणूस एकांतात राहतो आणि एकांतात राहिल्यावर, बाहेरची सगळी दारं बंद झाल्यावर आतलं दार जेव्हा उघडतं तेव्हा तिथं बाकी कुणीही नसतं. तिथं असतो प्रत्यक्ष परमात्मा, प्रत्यक्ष भगवंत. आणि मग त्या भगवंताशीच जीव नातं जोडायला लागतो. मनुष्य एकटा राहू शकत नाही हे खरं आहे, पण तरी सुद्धा प्रत्येक वेळेला आपण प्रेम करतो आणि तिथनं येणारी उपेक्षाही सहन करतो. हा सगळा खेळ जो आहे ना, जवळ येणं, दूर जाणं, एखाद्याने आपल्यावर रागवणं, अत्यंत प्रेम करणाऱ्या व्यक्तीने विश्वासघात करणं, हे सगळं सोसून मनाने
केव्हाच नाकारलेलं असतं की या जगात आपलं आता काही नाही. मनाने हे स्वीकारलेलं असतं की या जगात आता आपलं कोणी नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा मात्र आत फक्त आर्ततेने धावा केला जातो तो त्या परमात्म्याचा आणि त्या भगवंताचा. आणि मग जेव्हा आर्त होऊन जेव्हा एखादी गोष्ट मागितली जाते तेव्हा तिथून येणारा त्याचा प्रतिसाद हा नेहमी 100% असतो. दत्त महात्म्यात टेंबेस्वामी महाराजांनी सांगितलंय की सकाम भक्ती एकपट पण ती आर्त होता दुप्पट आणि ती व्हावी तिप्पट असे देव इच्छित असे. म्हणजे तुम्ही सकाम भक्ती करा, कोणीच नाकारत नाही. कारण नेहमी काही ना काहीतरी मागणं असल्याशिवाय आपण जातो कुठं आणि आपण करतो काय. काहीतरी हवंय मला की संकटामध्ये मला तूच करायला पाहिजे, तुझीच मदत हवी, हीच परमात्म्याला आर्त आळवणी आपण करत असतो. त्यामुळं आपली सकाम भक्ती तर आहेच, पण जेव्हा आर्त होऊन एखादा धावा केला जातो तो सर्वसामान्य परिस्थितीत मी आर्त होऊन आता तुम्हाला हाक मारणार नाही होत कधीच. लक्षात की असं कधीच होत नाही. जेव्हा सगळ्या बाजूनी वादळ घोंगावत अंगावर येतं आणि पायाखालची जमीन निसटायला लागते तेव्हा येणारी जी आर्तता असते ती आर्तता भगवंताला तुमच्या जवळ ओढून घेते आणि त्या आर्ततेला प्रतिसाद हा येतोच. आपल्या सगळ्यांचा हा अनुभव आहे. जेव्हा मनाकरण मन काही गोष्टी सगळ्यांना सांगून आपलं दुःख किती आहे, आपल्याबद्दल दया सहानुभूती निर्माण करणं हे कुठंतरी थांबतं. कारण अनुभव येतात की त्या दुःखाचं भांडवल होतं, त्या दुःखाचं हसं होतं. तेव्हा माणूस आतल्या आत धावा करायला लागतो, आर्त होतो, आता आपलं कुणी नाही अशी जेव्हा भावना निर्माण होते तेव्हाच ती आर्तता आत निर्माण होते आणि मग त्या आर्ततेला प्रतिसाद मात्र भगवंताचा येतोच येतो. सद्गुरूंनी हे सांगितलं आणि सद्गुरूंनी हे शिकवलं आणि तीच आर्तता आता या माणसाच्या बाबतीत आली आहे. सगळे दरवाजे बंद आहेत, जवळचं कुणी नाहीये. आता मोह ना पैशाचा आहे, ना घराचा आहे, ना आपल्या माणसांचा आहे, ना बाहेरच्या गोष्टीचा आहे, ना समाजाचा आहे, ना लौकिकाचा आहे आणि ना देहाचा सुद्धा आहे. आता सगळं संपलं आणि सगळं जेव्हा संपलं तेव्हा त्यांच्या मनाने आर्त धावा सुरू केला त्या भगवंताचा आणि त्या आर्त हाकेला आलेला प्रतिसाद म्हणजे तू गुरुपुत्र आहेस हा त्यांचा दृष्टांत. आणि हा दृष्टांत 100% खरा आहे. तुम्ही सुद्धा बघा म्हणले त्यांच्याच परिस्थितीत असायला पाहिजे असं नाही, पण जेव्हा कधीतरी मन उदास असतं, आर्त असतं, संकटाच्या चाहुलीने घाबरलेलं असतं, गोंधळलेलं असतं आणि कुठंच कुणाचाच आधार नसतो, अशा वेळेला शांत बसून जर त्याचा धावा केला तर एक लक्षात ठेवा. सद्गुरूंचं एक आवडतं वाक्य होतं जे स्वामी पाठामध्ये आहे, जगात नसे चमत्कार असे मानुनी करी व्यवहार. चमत्कार होत नाही, पण अशा तुमच्या आर्ततेला आणि अशा तुमच्या धाव्याला उत्तर भगवंताचं येतं. ते काही तुमच्या अडचणी सोडवायसाठी नाही. उत्तर कसं येतं की जे तुमचं मन त्रस्त असतं, जे तुमचं मन व्याकुळ असतं, जे तुमचं मन सैरावैरा धावत असतं, ज्याने तुमच्या डोक्यात कलकल झालेली असते, ज्याने तुमचा धीर सुटलेला असतो, ते सगळं 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 तो आपोआप शांत करतो. आणि बाहेरचं तेच सगळं असलं तरी तुमच्या आत मात्र एक अशी शांतता, असं एक समाधान, असा एक विश्वास, अशी एक निष्ठा, असा एक दृढ भाव जागृत होतो की जो या सगळ्या तुमच्या परिस्थितीला तोंड द्यायला, त्याला सामोरं जायला तुम्हाला धीर देतो. आणि जगातलं खरं म्हणाल तर सगळ्यात मोठी उपासनेतली, साधनेतली सर्वात मोठी गोष्ट कुठली असेल तर ती हीच आहे की आपणच आपल्याला सांभाळून घेणं, आपणच आपल्या आतल्या शक्तीला जागृत करणं आणि देवा तुझ्याशिवाय माझं कोणी नाही असा धावा जेव्हा आर्त स्वरूपात होतो तेव्हा त्याला मिळणारं उत्तर हाच आपला अभ्यास, हीच आपली उपासना आणि हाच आपला प्रयास. सद्गुरूंची शिकवणूक ही अशी होती की प्रत्येक वेळेला जनसुखाचे सोबती निर्वाणीचा श्रीपती ही ओवी अनुभवायची आणि ही ओवी अनुभवणारा हा अनुभव तिथं मिळाला आणि त्या अनुभवानी प्रत्येक वेळी संकटात
आर्त धावा करायसाठी मन तयार झालं, मन सज्ज झालं, अशा त्या श्री गुरुचरणाशी आपण नतमस्तक. सद्गुरुनाथ महाराज की जय.